चितले, ये पागल जैसी हरकत क्यों कर रही हो? हाँ? अरे ये हवा घूमने से थोड़ी ना प्रॉब्लम सॉल्व होने वाला है। शीतल, अरे एक जगह पे बैठ के सोच नहीं सकती क्या? शीतल, अगं इकडे तिकडे फिरून ती जमीन तरी झिजल नाही तर तुझा पाय तरी झिजल. त्या आजीने नाही सांगितलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? अख्ख्या गावाला माहिती, पण मलाच कळलं ना असं कसं? अगं त्याला सरप्राईज द्यायचं असेल. अगं कसलं सरप्राईज? एकदा झालं दोनदा झालं, पण यो तर सारखं सारखं तेच करतोय. जी गोष्ट सगळ्यात आधी मला सांगायला पाहिजे ती मला सोडून अख्ख्या जगाला सांगतोय. तू ना हमेशा टेढ़ा सोचती है, कभी कभार ना सीधा सोच के देख. ये तेडा सीधा गप बस. तू प्रेम केला असतस ना तर तुला कळलं असतं. तुला माहित नाही आजा माझ्यासाठी काय आहे. ते काय भी असू दे, पण मुझे एक बात बतानी. आज लय रोमांटिक है. आता तू उगाच त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नगस हा. काय रोमॅन्टिक बिमॅन्टिक नाही तू. ऐसा तू सोचती है, लेकिन मुझे खात्री है त्याने तुला सरप्राईज देण्यासाठी सांगितलं नाही. आणि अगं पोरींना सरप्राईज आवडतात, आणि अशी सरप्राईज देणारी पोरं बी लय रोमॅन्टिक असतात. तुझ्या आयुष्यात एवढा चांगला रोमॅन्टिक मुलगा आहे ना, ते तुझं नशीब समज, नशीब. येणार आहे ते सांगितलं नाही, त्यात काय सरप्राईज आहे आणि कसलं रोमॅन्टिक ते? अगं तू येणार आहे त्याने सांगितलं नाही हे काहीच रोमॅन्टिक नाही, पण त्याने तुला अचानक येऊन भेटणं हे रोमॅन्टिक आहे. मग सांगून भेटला असता तर किती रोमॅन्टिक वाटलं असतं मला. बावट आहेस का तू? असं कोण सांगून भेटतं का? पण आजानं मला नाही सांगितलं. शितले, तेरा ना कुछ नहीं हो सकता. का? आता काय झालं? अगं अजिंक्य अचानक तुझ्या समोर आला तर तुला किती भारी वाटेल? लई भारी वाटेल. हा, मग मी हेच म्हणते ना की अजिंक्य रोमॅन्टिक आहे. पण त्याच्यापेक्षा मी जास्त रोमॅन्टिक आहे. त्याला बेळगाव भेटायला गेलते. अरे वो तो तेरा प्यार था जो तुझे खींच के वहां तक ले गया. म्हणजे माझं त्याच्यावर जास्त प्रेम आहे. अभी किसका किस पे कितना प्यार है ये तो वक्त ही बताएगा. पण तू काय बी म्हण यास्मिन, मी आजाला असं सरप्राईज देणार आहे ना की तू बघतच राहशील. ऐसा क्या सरप्राइज देने वाली है? असं सांगायचं असतं वय सरप्राईज. आ गई ना लाइन पे. अरे मैं कब से यही बता रही हूँ कि सरप्राइज सांगून नाही देत. ते काय बी असू दे, पण त्याला मीच सरप्राईज देणार. या अल्लाह, बड़ी अजीब माशूका है तू. आज की एग्जाम आपके माशुका के साथ होगी. ये माशुका आपका जिंदगी भर साथ नहीं छोड़ने वाली. जितना प्यार आप इससे करोगे उतना ही प्यार वो आप पर करेगी. आप इसको कितना पहचानते हो यह इस एग्जाम में देखा जाएगा. एक मिनट में इस हथियार को खोलना और जोड़ना है. यह टास्क आपको एक बार खुली आंखों से और एक बार आंखों पर पट्टी बांधकर कंप्लीट करना है. सब तैयार? गुड. और एक बात, ये माशुका जितनी खूबसूरत दिखती है उतनी है नहीं. ये जान लेती है और बचाती भी है. जो इसे दिलो जान से प्यार करेगा उसे वो कभी धोखा नहीं देगी. अभी इम्तिहान होने वाला है तो देखते हैं अपनी राइफल को कौन बेटर यूज करता है. रेडी? नंबर 1 and 2.
जीजी नातू येणार म्हणून घर झाडाला काढलं का काय? नाही ग बाय, आता बसून काय करायचं हा. म्हणून आपलं झाड फिरवत्या. होय का? आणि तू कुठे चाललीस ग? दळण ठेवाय चालली. हे निले इकडे ये जरा. काय जीजी तब्येत काय म्हणते या? हाय की बरी. होय का? मग नातू येणार खुश ना? होय ग, कधी एकदा आजाला बघीन असं झालंय बघ मला. आमच्या राहुल्याचं सुद्धा असंच होतं या. सारखं म्हणत असतोय मेरे करण अर्जुन आएंगे म्हणून. म्हणजे पिक्चरचा डायलॉग आहे. म्हणतो इक्या आणि आजा येणार असं म्हणत असतोय सारखा. हा, आजाला किती दिवस झालं बघितलं नाही बघ. अगं तू याच कळल्यापासून कुणाला सांगून कुणाला नको असं झालंय बघ मला. जीजी आजा गेल्यापासून बघते या. पार्या गेल्यासारखं झाला होता, पण आता चेहरा कसा उजाळलाय तुमचा. अगं काय नाही उजळणार, माझा नातू याच आहे ना. अगं तो नव्हता तर माझ्या काळजाचा तुकडा काढून ठेवल्यासारखं झालं होतं, आणि आता जणू माझ्या जीव आल्यासारखं वाटतंय बघ. तर आम्ही काही तर जीवच घ्यायला बसलोय. काय म्हातारी आहे, पुळका असावा नीट का? अहो आजा होता तेव्हा राहुल्या आमचा चांगला वागत होता, पण आता सारखा भयाकल्यासारखंच करतो या. वेगळंच काय त्याच्या टकुऱ्यात भरलं या. काय ग, काय झाले? आता लगीन करायचं म्हणतो या. अगं मग आता त्याच्या लग्नाचं वय झालंच आहे की, आता आमच्या आजीचं पण बघायला पाहिजेच की. आधी काम धंद्याचं बघा म्हणाव रावल्याला. कसंय आजकाल पुरी एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत. आता लगीन करायचं म्हणल्यावर काय तर जोडधंदा नाही तर जादाचं उत्पन्न न गवय. आता तूच सांग बाया. अडलंय माझं खेटात. हा, आता मैत्रील की सांगा की कान धरायला. तो सांगणार आणि ह्यो ऐकणार म्हणजे समजत झालं म्हणायचं. नाही तसं आतापासूनच पुरी बघायला पाहिजे. त्या वर्ष 2 वर्षात होईलच की, होय का नाही? खरंय, लग्नाचं कसं आहे ग, जुळलं तर झटक्यात जुळतं, नाहीतर 4-5 पाडवं गेलं ना तरी जुळत नाही नाही. हो. आता अजून किती पाडवं लागतात काय माहित. त्याच्या आधी खाटेवर आडवं पडून ये म्हणजे मिळवलं. रावल्याचं काय असं होईल. आता मी फेडरेशनची अध्यक्ष आहे ना, चांगली पोरगी बघते बघा त्याला. तुम्ही नका काळजी करू. होय होय. जीजी नाही म्हणजे आता आजा महिनाभर तरी असेल ना? अगं होय, चांगला 28 दिवस आहे. होय का? हे योग बाबा आता येईल आणि महिनाभर डोकं खाईल. चांगली सुखद दिवस काढत होते मी. आता हे येईल गिरजण घालायला. जीवाला काही माझ्या चैन पडू देणार नाही. कधी येईल असं झालं बघ मला. काय जयश्री, काय गडबड? काय नाही. चेहरा जरा का उतरलाय? माणसानं कसं खुश दिसलं पाहिजे. आता दिसते खुश. आता एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे मी खुशीतच असणार. आता फक्त तुमच्या चेहऱ्यावर आनंद असू दे म्हणजे झालं. म्हणजे मला नाही कळलं. आमचे अजिंक्य येत आहेत बेळगाववरनं. का अजिंक्यने आर्मीवर मी सोडले काय? नाही, आधी मध्येच येतोय म्हणून म्हणलं. भैया तुम्ही विसरलात वाटतं. अजिंक्यांना जाऊन लय दिवस झालेत, आणि आता परीक्षा देऊन ते सुट्टीवर येत आहेत. किती दिवस? 28 दिवस. इतके? का हो, काय झालं? नाही काय नाही, सहजच विचारलं. तुमचं आता टेन्शन वाढलंय हे स्पष्ट स्पष्ट सांगा की. जयश्री, आम्ही टेन्शन घेत नाही, टेन्शन देतो. बर असं आहे वे. पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर असं काही वाटत नाही हो. चेहऱ्यावर तर तुमच्या 12 वाजलेत. येऊ का?
आता लवकरच 3:13 वाजवतो का नाही बघ टॅलेंट. पण भैया अजय येणार आहे एवढा हलक्यात घेऊ नका. ए त्याच्याचं मला काही टेन्शन नाही. पवार फॅमिलीच्या हृदयात कधीच बसलोय मी. तसं बी शीतल अजयशी बोलत नाही हे मला चांगलंच माहिती. अहो पण भैया आपण काळजी घेतलेली बरं ना. आत्ताशी कुठे तुमची गाडी पटरीवर आली होती आणि एवढ्या कष्टाने तुम्ही पिच उभं केलं आणि आता अजय त्या येऊन बॅटिंग करणार होय. टॅलेंट काढू आपण काहीतरी मार्ग. भैया एक वेळ मार्ग निघाला नाही तरी चालेल पण मार्गातला काटा निघाला पाहिजे. माझ्या भावाला कसली फास्ट बंदूक खोलून जोडलीस बरं का. आज सगळी बघतच बसते तुझ्याकडे. हे बघ राहुल, आपण आपलं बेस्ट द्यायचं, बाकी काय होईल ते होईल. मग काय होत मी काय नसते बरं का. अरे हा मी पहिल्यांदा म्हटलं मी की आता पहिल्यांदा तुम्ही बेस्ट रिक्रूट होतो का. अरे भावा आपण आता मला फुल गॅरंटी आहे तर बेस्ट रिक्रूट तूच होतीस का नाही बघ आता. हे नाही का मत्ते ना हा मत्तेनं पुढे मत्तेनं. बेस्ट रिक्रूट तर मीच होणार आहे. आजा कसा बेस्ट रिक्रूट होतो तेच बघतो मी. आणि बरं काय 4 ते 5 हजार बंदूक मला कोणाच सोडा मग कशा. आजा तुझ बंदूक जोडायला स्पीड लय भारी होतं लगा. थँक्यू. पण हेच स्पीड बाकी सगळीकडे पाहिजे होत आहे का नाही. ए तमा ईद नोड फायनल बेस्ट रिक्रूट आमचा आजाच. हा अरे नुसती बंदूक जोडून बेस्ट रिक्रूट होत नाही कट्टी म्हणे. त्याला सगळं जमलं पाहिजे ते बी टायमात. हे सुम्या आजाला काय बी जमू शकतं ते बी टाइमात. अरे मला फुल गॅरंटी तर त्याची. असं लावायची पैस लावली. बोल माझ्या आधी ऑब्स्टिकल पार करून दाखवायचं. दाखवणार.
अजय काय झालं? अजिंक्य अरे पुढे सोडतो एकदम. ठीक आहे धरी की त्याला धर धर. अजिंक्य खायला का आजा नीट बघून पळायचं नव्हे. मला वाटलं आता तू जिंकतोय पैसे. थोडक्यात राहील लागलं नाही ना तुला? जरा पायाला पायाला काय मुरगळ बिरगळ नाही ना? लग्न नाही तर परीक्षा द्यायला यायच नाही तुला. इथंच थांबायला लागेल. आजा लवकर ये बाबा सुट्टीला. स्वेटर बी पूर्ण होईल काही दिवसात. आता आल्यावर आजाला ये स्वेटर द्यायचा. लई भारी दिसल आजाच्या अंगावर. पण सरप्राईज काय द्यायचं? मोठ्या तोंडाने मी यास्मिनला म्हणलं खरं, पण काय सरप्राईज द्यायचं ह्याचा तर विचार बी केला नाही. काय द्यावं बरं? असं काय तर देणार या ज्याला आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. पहिल्या प्रेमाचं पहिलं सरप्राईज. भारीच. आजा गावाला आल्यावर माझ्याशी कसं बोलल? लई लाजल. मला बी बोलता येते का नाही कुणाच ठाऊक. कधी वाटलंच नव्हतं की इतकी भांडणारे आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडू. पण सरप्राईज काय द्यायचं बरं?